त्यावेळेला ते गारोड्यावाल्याजवळ माकड असतं ना महाराज, कारण माकड हुशार असतं. रेडा तेवढा हुशार असतो का? वानर सेना नेली कारण वानर हुशार असतात. रेडा असतो का मावशी? नाही. तुम्ही सडकेनं जा आणि तो जर का सडक मध्ये असला ना असा आणि आपण जर गाडी नेली तो आपल्याकडे पाहतो, परंतु तू तिकडनं जाय, हा म्हणतो तू एककडे वळ, तू तिकडनं जाय, आपल्याला बाजूला जाणं पडतं महाराज. बाकी महाराज 100 गाई असो, तुम्ही गाईच्या वासराला सोडा, गाईचं वासरू कुठे जाणार आहे? 100 गाई असल्या तरी ते बरोबर आपल्या मायजवळच आहे आणि बरोबर बघते. महाराज तुम्ही म्हशीच्या रेड्याला सोडा बरं, पहिले तो सोडणाराला बी लागतो. हा खरी गोट आहे महाराज. कोणाकडे आहे महाराज म्हशी? तुमच्याकडे? तो सोडा मी तुझी माहिती रे. पुढे जातो दुसऱ्या म्हशीला बी लागतो महाराज. क्या बात. आवाज नेमका निघाला तो पण येत पाहून शिट्टी मग दुर्गा लका रेडा झाला इथे की काय महाराज. तो असा म्हशीला पिलगत जातो आणि जे म्हैस त्याला लाच मारणार नाही त्याला तेव्हा समजतं की हे आपली एवढा निर्बुद्ध असलेला प्राणी वेद बोलवला. रामाने युद्ध केलं महाराज, गर्व रावणाचा हरवला, पण ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. गर्व कोणाचा हरवला? ब्राह्मणांचा. मग मला सांगा श्रेष्ठ कोण? रामाला युद्ध करावं लागलं. ज्ञानोबारायांनी युद्ध केलं का? नाही. बाकी गर्व हरण केलं की नाही? मग मला सांगा श्रेष्ठ कोण? संत श्रेष्ठ. कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती. आता राहिली तिसरी अन्यथा कर्तुम शक्ती. आता तिसरी शक्ती कोणती? तर रामाच्या नावाने दगड तरले, बरोबर. तर ज्ञानोबारायांनी काय केलं महाराज? चाल भली दड भेटली हरली चांगयाची भ्रांती. महाराज रामाच्या नावाने दगड तरले, पण ज्ञानोबारायांना भिंत चालवला. ही ज्ञानोबारायांची अकर्तुम शक्ती. म्हणून महाराजांनी म्हटलं परिपाहे बीज धर्मेकराच्या किती अपेक्षा होत्या? 3. कोणकोणत्या? धनप्राप्ती, ज्ञानप्राप्ती आणि मरते वेळेस मुक्ती. महाराज ज्या ज्ञानोबारायांच्या गाडी सोन्याचा पिंपळ होता ते धन देऊ शकत नव्हते. ते महाराज काय नाही करू शकत होते. करील ते काय नव्हे महाराज परिपा हे बीज शुद्ध अग्नी. पण बीज कसं पाहिजे होतं? शुद्ध पाहिजे होतं, बरोबर. मग धर्मेकरांनी तुकोबारायांना विचारलं, जर का ज्ञानोबारायांच्या अंगामध्ये तिन्ही शक्त्या होत्या, कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती जर का ज्ञानोबारायांच्या मनात होत्या, तर ते माझ्यासाठी करू शकत नाही होते का? करू शकत होते. अरे तुझ्यासाठीच नाही तर त्यांनी सर्वांसाठी आनंदीमध्ये काय घातलंय महाराज? अभंगाच्या 3ऱ्या चरणावर
जयाने घातले मुक्तीची गवांदे मिळवले मानदे वैष्णवांचे. तुकोबारायच्या साधकाला सांगतात, त्या धन्यकराला सांगतात, अरे ते तुझ्यासाठीच नाही, त्यांनी आळंदीमध्ये जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळवले मानदे वैष्णवांचे. हे फक्त तुझ्यासाठी नाही, सर्वांसाठी सकळांची येते आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नावे पट्टणत यावे, शुद्ध होणे जावे. पण कुठं जावे? आळंदीला. हे फक्त तुझ्यासाठीच नाही होत तर रे सर्वांसाठी होत. नारीनं यारे यारे लहान
या रे